एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत. मंदार गुंजारी यांच्यावरील गुन्हा 7 दिवसात मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने दिला आहे. एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत. गुंजारी यांच्यावरील गुन्हा 7 दिवसात मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघाने दिला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दबाव आणणे किंवा पत्रकारितेच्या कामासाठी गुन्हे दाखल करणे गंभीर बाब असल्याचं संघटनांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन दिले. पत्रकार कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर दबाव आणणे किंवा गुन्हे दाखल होणे गंभीर बाब आहे. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनाने स्वतंत्र आणि प्रभावी यंत्रणा उभी करावी अशी मागणी विक्रम खेलबुडे यांनी केली. एबीपी माझाचे पत्रकार मंदार गुंजारी यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे तो गुन्हा मागे घ्यावा, अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन करू असा इशारा या निमित्ताने श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज आम्ही CPना आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. पत्रकारांवर अन्यायाच्या घटना वारंवार घडत आहेत. याबद्दल सरकारने वेळीच योजना राबवावी अशी मागणी या निमित्ताने आम्ही करत आहोत. मंदार गुंजारी यांच्यावरील गुन्हा 7 दिवसात मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी दिला. पुणे अभियांत्रिकी विद्यापीठामध्ये 2 विद्यार्थी संघटनेमध्ये वाद झाला होता. त्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनने त्या दोन्ही विद्यार्थी संघटनेवर गुन्हा दाखल केला. त्याबद्दल आमच्या पत्रकारांचा काहीही आक्षेप नाही, परंतु त्याची बातमी कव्हर करायला गेलेले आमचे एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांच्यावरही त्या संदर्भात गुन्हा दाखल शिवाजीनगर पोलिसांनी केला आहे. त्याचा आक्षेप आहे आणि त्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतोय. पत्रकारांच्या पाठीशी आम्ही दोन्ही संघटना कायम उभ्या आहोत, परंतु या प्रकरणी शासनाने त्वरित मंदार गुंजारी यांचं नाव या गुन्ह्यातून वगळावं अशी आमची मागणी आहे. येत्या 7 दिवसात जर मंदार गुंजारी यांचं नाव या गुन्ह्यातून नाही वगळलं तर राज्यामध्ये पत्रकार संघटना आंदोलन करतील असा इशारा मी या सरकारला देत आहे. हे बघा, पत्रकार हा बातमी कव्हर करण्यासाठी तिथे गेला होता. त्यांनी काय तिथं जमाव केलेला नाही, त्यांनी कुणालाही जमवलेलं नाही किंवा इतर जे गुन्हे दाखल केलेत ते गंभीर आहेत. म्हणजे त्या विद्यापीठामध्ये विनापरवाना प्रवेश करणे किंवा जमाव जमवून दंगल घडवणे. तर पत्रकार हा जमाव जमवत नसतो, दंगल घडवत नसतो, विनापरवाना जातही नसतो. पत्रकाराला ती मुभा आहे, पत्रकाराला बातमी करण्यासाठी कुठेही जाण्याची मुभा आहे. आणि पत्रकार आमचा मंदार गुंजारी हा बातमी कव्हर करण्यासाठी गेला होता, तरीही प्रशासनाने जाणून बुजून पाठीमागचा जुना रोष मनात ठेवून त्याच्यावर हा गुन्हा दाखल केलेला आहे. तर त्याबद्दल त्या प्रशासनाचा, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा आम्ही निषेध करतोय. यावेळी किरण बनसोडे, आफताब शेख, अभिषेक आदेप्पा, तात्या लांडगे, अरुण रोटे, अनिल कदम, चंद्रकांत मिराखोर, अनिकेत गायकवाड, सौरभ वाघमारे, प्रीतम पंडित, विष्णुभूषण लिमये, आयुब कागदी, वसीम अत्तार, संदीप वाडेकर, विनोद हुमनाबादकर, विजय आवटे, राकेश कदम, उमेश कदम, अंबादास पोळ, अप्पासाहेब पाटील, इम्रान सगरी, सचिन जाधव, महेश हानमे, मकरंद ढोबळे, यासिन शेख, हुजेब इनामदार, संतोष कासे, विक्रांत कालेकर, दत्ता केरे, साकीब शेख, तौसिफ शेख आणि राजू बनगर यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.